आले. मातोश्री 11 संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. या संतोष सर, विचार करायचा गेलं तर आज 2 सामने मातोश्री 11 संघाने खेळलेत. अगदी दोन्ही सामने जिंकलेत, परंतु या तिसऱ्या सामन्यामध्ये वेदांत 11 संघासमोर खेळत असताना हिंदुस्थानचा बायकरमॅन कार सम्राट पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. शरद कोंडाळकर यांच्यासाठी पहिला बॉल असेल. या बॉलला फक्त हलक्या हाताने खेळलं, बॅटचा फेस ओपन केला आणि फक्त पॉइंट रिजन मध्ये ढकललं 1 रन साठी. दोन्ही बॅट्समनने अगदी स्ट्राईक चेंज केले. अगदी जर आपण पाहिलं प्रतीक कदम लालबाग खुल्या गटातील क्रिकेट चांगलं खेळले, त्यांनी या स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित केलं. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि त्यांच्या समोर आहेत केतन म्हात्रे. बॉल क्रमांक 3 बॅकफुटला गेली, जागा बनवली. यस पॉइंटच्या डोक्यावरून हा बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये लागलेली ही रस्सी खेच. इथे कोण जिंकले पाहणं गरजेचं असेल. बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 2 ऑल इंडिया आयकॉन एकमेकांच्या विपक्षात. एका बाजूला केतन वामन म्हात्रे जीजी स्पोर्ट्स वाकळचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला प्रतीक प्रकाश कदम लालबाग विभागातून श्रीजा 11 लालबाग या व्यावसायिक संघासाठी क्रिकेट खेळणारा दोन्ही खेळाडू. टीमची धावसंख्या 3-1 वेदांत 11. चांगला सामना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला. अगदी ऑफकट हा बॉल होताना पाहायला मिळाला. येतो डॉट बॉल. शरद दत्तात्रय कोंडाळकर अगदी दत्तकृपा रेणावळे संघाचा वाई पश्चिम भागातून एक गाव अकराचं क्रिकेट खेळल्यानंतर वाई एक्सप्रेस या नावाने अगदी प्रचलित आहे. फलंदाजी करावी लागेल. शरद कोंडाळकर साठी हा बॉल, फक्त बॉल लेग साइडला फ्लिक केला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षक पोहोचतील का, नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. शरद कोंडाळकर यांच्या बॅट मधून आलेला हा फ्लिकचा चौकार 4 धावा. अगदी ऑफ साइडला शफल झाले आणि हा ज्या प्रकारे फटका सजवला, अगदी चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करण्याचा मनसुबा शरद कोंडाळकर. वेदांत 11 संघाला सर धावा कराव्या लागतील. अगदी पहिली फलंदाजी करत असताना तुम्हाला धाव फलकावरती जोडाव्या लागतील. 1 to go, 7-1 अशी स्थिती टीम वेदांत 11 संघाला चांगली बॅटिंग करावं लागेल या मॅच मध्ये. केतन म्हात्रे शेवटचा बॉल. या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी डीप काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत धावांसाठी धाव केली जाते. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त झालाय आणि धाव संख्या एकूण स्कोर बोर्डती लागते ती आपण जर विचार केला तर 10 धावा स्कोर बोर्डती लागतात. केतन म्हात्रे यांनी पहिलं षटक हाताळलं. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. एक चांगली मॅच आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय, स्पर्धा अनुभवताय. महाबळेश्वर तालुक्याची ही नामांकित स्पर्धा तुम्ही पाहताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 हे पर्व आहे. आदरणीय अशोक दादा सकपाळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारताना पाहतोय. 10 वरती 9 वरती 1 ही स्थिती आहे टीम वेदांत 11 या संघाची. यस, अगदी महाबळेश्वर जर पाहिलं तर थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आज महाबळेश्वरची चर्चा मात्र संपूर्ण भारतभरामध्ये केली जाते क्रिकेटच्या माध्यमातून. अगदी औचित्य आहे. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 9-1 टीम वेदांत 11 षटक क्रमांक 2. यस, अगदी करेक्शन करू आम्ही स्कोरबोर्ड मध्ये. 10 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. सुजित मोरे हातलोट गावचे खेळाडू आहेत, लेजेंड खेळाडू आहेत. नवी मुंबईचं ग्रामीण क्रिकेट त्यांनी खेळले. पहिला बॉल डिलिव्हर करताना मैदानाच्या आतमध्ये ओहो बॅकफुटला गेले. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. येतो डॉट बॉल. अनुभवी खेळाडू आहेत सुजित मोरे, त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. परंतु फलंदाजी करावी लागेल. प्रतीक कदम यांना देखील अगदी खुल्या गटातील खेळाडू आहे. त्यांच्या साथीला शरद कोंडाळकर. या सामन्यामध्ये अगदी संध्याकाळचं सत्र आहे. संतोष सर, धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो, चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल इथे पाठीमागच्या दिशेने पहिल्या स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, परंतु डायरेक्ट हिट. विकेटची संधी आहे आणि स्वतः शरद कोंडाळकर अगदी डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. थर्डमॅन 30 वर्तुळाच्या आतमध्ये अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु इथे कॉलिंग चुकले आणि ज्याच्या वेळेला क्रिकेटमध्ये कॉलिंग चुकते तुमच्या संघाला नक्कीच नुकसान बसतं. केएसकेचा गब्बर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूने अष्टाचा वेध घेतला. दुसरा धक्का टीम वेदांत 11 संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आतापर्यंत त्यांनी 2 मॅच खेळलेत, म्हणजे ही तिसरी मॅच खेळतात. फक्त 1 त्यांनी जिंकले. या मॅच मध्ये त्यांना जिंकावं लागेल. परंतु मातोश्री
11 संघाचा विचार केला ना तर 2 पैकी 2 मॅच त्यांनी जिंकल्यात. ही तिसरी मॅच खेळतायत. अगदी सेफ पोझिशन मध्ये आहे मातोश्री 11 संघ आणि त्याचं कारण आहे अगदी बायकरमॅन केतन महात्रे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मागच्या मॅच मध्ये गणेश शेलार अप्रतिम अफलातून बॅटिंग केली. अगदी तोही सामना एक हातीत मातोश्री 11 ने जिंकला. बॉलर्स खूप चांगले आहेत. याच्यामध्ये मी नक्की सतीश सनस यांचा उल्लेख करेन. खूप चांगली बॉलिंग करतायत. केतन म्हात्रे स्वतः बॉलिंग चांगली करतायत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सुजित मोरे अनुभवी क्रिकेटर आहेत आणि ऍज अ बॉलर म्हणून खूप चांगली कामगिरी करतायत. वेदांत गणेश शिंदे या मॅच मध्ये खेळतात. त्यांनी चांगली बॉलिंग केली. त्यामुळे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे आणि बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे. त्यामुळे मातोश्री 11 एक भक्कम टीम आहे. क्रमांक 4 निकेतन माने आलेत. आरसीसी गाडवली संघाचा खेळाडू. निकेतन यांना धावा कराव्या लागतील. अगदी प्रथमतः फलंदाजी करत असताना तुमच्याकडे संधी असते. एक निर्धारित धावा तुम्हाला धावफलकावरती जोडाव्या लागतील. चांगली गोलंदाजी केली अद्याप गोलंदाज सुजित मोरे. सुजित मोरे पुढचा बॉल निकेतन माने यांच्यासाठी. गाडवली गावचे खेळाडू आहेत. हा बॉल पहिला बॉल फेस करतील. या बॉल वरती जबरदस्त स्ट्रोक ऑन साइडला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. प्रयत्न चांगला. झेल अचूक टिपलाय. सतीश सनस असरे यांनी झेल टिपलाय. आल्या पावली परत पाठवलंय. निकेतन माने बॅक इनटू द पवेलियन. विकेटचं पतन. या सगळी गोल्डन डकचा शिकार ठरले आहेत निकेतन माने. ज्या प्रकारे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सर. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना चेंडूची निवड देखील करणं तेवढं गरजेचं असतं. चुकीचा फटका खेळला तर तुम्ही बाद होण्याची शक्यता असताना तेच पाहतोय आपण. वेदांत 11 संघाचा प्रत्येक फलंदाज सातत्याने चुका करतोय. वेदांत 11 संघाचा विचार केला. तिसरी मॅच खेळतायत परंतु प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी विकेट्स आणि विकेट समोरच्या टीमला दिल्यात. समजण्या पलीकडचं क्रिकेट असेल मला समजत नाही. आपण जर पाहिलं ना प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला क्रीज वरती जाताना लवजे सर तर पहिला बॉल तुम्ही डिफेन्स करता, चेक करता विकेट कसं आहे, बॉल कसा येतोय. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही संघाची परिस्थिती पहा आणि तुम्ही ज्या पद्धतीने पडझड आहे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एखादा बॉल 1-2 बॉल खेळा आणि तदनंतर तुमचा नॅचरल गेम खेळा. परंतु असं होताना पाहायला मिळत नाही. तू चल मैं आया. अजय मोरे बॅटिंग साठी सज्ज होतील जे एरणे गावचे आहेत आणि क्या बात आहे यार. सुजित मोरे जबरदस्त बॉलिंग, अटॅकिंग बॉलिंग, विकेट्स प्राप्त केले जात आहेत. पुढचा बॉल अजय मोरे यांच्यासाठी. ओ हा बहा स्विच हिटचा फटका, देखना फटका. अजय मोरे ब्युटिफुल स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. अजय मोरे येतोय तो चौकार. अच्छा, आधुनिक क्रिकेटमध्ये सातत्याने फलंदाज वेगवेगळ्या फटक्यांचा सराव केला जातो आणि ते पाहिलं अगदी पहिला चेंडू जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत असं पाहायला मिळालं. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप फटका ज्या प्रकारे सुजित मोरे अगदी लेग कटर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चांगला फटका, फटक्याची निवड योग्य होती. 4 धावा सोडल्या जातील आणि संतोष सर विघ्नेश सरांच्या माध्यमातून कळवलं जातं निकेतन हे बाद होणारे या स्पर्धेतील 50वे खेळाडू आहेत. म्हणजेच काय तर विघ्नेश मडवी सरांचं देखील सकाळच्या सत्रापासून कौतुक व्हायला पाहिजे. चांगलं गुणसंख्या लेखन आणि चांगली अशी माहिती. नाही, खूप चांगलं त्यांनी स्कोरिंग केलंय. मी त्यांचं दाद देईन कारण सकाळपासून ते एकटे बसलेत. जेवत स्कोरिंग करताना ते जेवत होते म्हणजे त्यांना कुठेही आराम नाही आणि अचूक स्कोरिंग केलंय. पुढचा बॉल हा लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आहे का पंचांनी स्पष्ट नकार दिला. सांगितलं हा वाईट बॉल आहे. सुजित मोरे यांना पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. सुजित मोरे यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ना तर गोठवली 11 संघाकडून खेळत असताना याच मैदानावरती 2 षटक त्यांनी हाताळले होते आणि तब्बल 7 विकेट्स घेतला होता. हा त्यांचा सर्वश्रेष्ठ आहे टेनिस क्रिकेट मधला. सुजित मोरे पुन्हा एकदा हा खोलात टाकलेला बॉल अगदी समोरच्या दिशेने खोदून काढला. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. येथे ती 1 रन. प्रत्येक कदम यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहावं लागेल. टीम वेदांत 11 संघाच्या माध्यमातून विचार करायचा गेले तर 18ला 3 टीम वेदांत 11 परंतु प्रत्येक कदम यांना मात्र धावा कराव्या लागतील. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल. हो, आता प्रत्येक कदमना चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल आडव्या बॅटनी खेळलाय. ऑन साइडला जबरदस्त टोला लावलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि आणखी एक चांगला झेल टिपलाय. तू चल मैं आया. एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने ढासळतो ना त्या पद्धतीने वेदांत 11 संघ ढासळतोय आणि मी म्हणेन खराब बॅटिंग म्हणेन. कारण संध्याकाळचं सत्र होतं लवजे सर. इथे तुम्ही जर 50 पर्यंत पोहोचला असता तर ही मॅच तुम्ही जिंकू शकला असता परंतु विकेट्स वरती विकेट्स जात आहेत.
येस संतोष सर, विचार करायचा गेलं तर क्रिकेटमध्ये सातत्याने एखादा कोच तुम्ही ज्यावेळेला क्रिकेटची सुरुवात करता, कोच असतील, मेंटॉर असतील, सातत्याने सांगतात की तुम्ही पहिले काही चेंडू सरळ बॅटने खेळा, परंतु इथे फटक्यांची निवड सातत्याने चुकली जाते. अगदी तुम्ही क्रिकेटमध्ये ज्या वेळेला चुकीचा फटका आणि चुकीचं कॉलिंग नेहमी तुम्हाला नुकसानदायक असतं आणि तेच पाहायला मिळालं. टीम वेदांत 11 ठराविक अंतराने गडी बाद होत असताना टीमची धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 16 धावा. 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. सुजित मोरे अप्रतिम षटक हाताळलं. मित्रांनो पहा, वय वर्ष 40+ खेळाडू आहेत, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली, फक्त केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या. सुजित मोरे यांच्याबद्दल आणखी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल की KSK 11 संघ प्रथम अगदी कोणाच्या कॅप्टनशिप मध्ये जिंकला असेल तालुका क्रिकेट, तर ते नाव आहे सुजित मोरे, ज्यांनी कॅप्टनशिप केली होती आणि पहिला विजय KSK 11 या संघाला प्राप्त करून दिला होता. सुजित मोरे अफलातून बॉलिंग. यस, षटक क्रमांक 3 साठी केतन वामन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकळण सज्ज होतील. समोर फलंदाजी स्ट्राईकवर अगदी अजय मोरे बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. केतन म्हात्रे षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा आलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा आणि वेग प्राप्त करणारा बॉल अगदी यष्टी रक्षक गणेश शेलार यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. मातोश्री 11 अगदी जबरदस्त चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय. वेदांत 11 संघाला इथे पुन्हा करावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथे सुजित मोरे आहेत. डॉट बॉल येतोय. पहा, प्रेशर वाढतंय. यस, अगदी तुम्ही उल्लेख केला सुजित मोरे यांचा. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर. लिजंड क्रिकेटर आहे, जसं क्रिकेटमध्ये वयाला बंधन नसतं सर. आणि पहा, गोलंदाजी केल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला जबरदस्त टोला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा बॉल खाली येतील. आणखी एक झेल चांगला टिपलाय. अगदी अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये आले आणि अजय मोरे मैदानाच्या बाहेर चाललेत. अक्षयनी अप्रतिम झेल टिपला, विकेटचं पतन. अक्षय जाधव अगदी चांगला झेल पकडला. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, परंतु केतन म्हात्रे यांनी अगदी चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला आणि फटका फसला. क्षेत्ररक्षक अक्षय जाधव यांनी केली नाही कोणती चुकी. धावसंख्या मात्र धावफलकावर स्थिरावत असताना 16 धावा आणि गडी बाद झालेत. अर्थातच 5 गडी बाद झालेत. संतोष सर, आता मात्र भागीदारीची एक गरज आहे टीम वेदांत 11ला. एखादी छोटीशी भागीदारी 40, 45, 50 हे लक्ष मनामध्ये अगदी ठेवावं लागेल. अगदी गरज आहे भागीदारीची, पार्टनरशिपची गरज आहे. मग जीवन असो वा क्रिकेट असो, पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. आणि कोणत्याही बॅट्समननी मैदानाच्या आतमध्ये जाऊन थांबण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुरेश सकपाळ जे सोनारचे खेळाडू आहेत, एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांना माहिती आहे या गेम मध्ये आपल्याला काय करावं लागेल, या मॅच मध्ये काय करावं लागेल. आणि त्यांच्या जोडीला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकास आलेत मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला बॅटिंग करावी लागेल, परंतु केतन मात्र आग ओकणारी बॉलिंग करतायत. स्लोअर पद्धतीचा बॉल आडव्या बॅटनीच तो खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अगदी महत्वाचा संघर्षाचा षटका ठोकलाय विकास यांनी. अगदी टीम वेदांत 11ला नवसंजीवनी निर्माण करून देणारा हा षटकार आला. अगदी मोक्याच्या क्षणी या 6 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. या 6 धावेने टीमची धावसंख्या 22 धावा. 22 यार्ड्स लाईव्हच्या माध्यमातून हा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अगदी लपेटला या चेंडूला. 6 धावा. आता मात्र चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. हा लेग स्टंपवरचा बॉल खोदून काढलाय. अगदी ऑन साइडला अलोंग द कार्पेट बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. अगदी षटकारानंतर 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावर. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटकारानंतर अगदी बुंदाट टाकलाय चेंडू. फलंदाजाने अगदी या 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. चांगली बॅटिंग विकास आतापर्यंत करतोय. हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, हळूवार फटका खेळलाय. बॉल अगदी क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरून येत आहेत तोपर्यंत मात्र धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या अगदी प्रामाणिकपणे पुढे नेत असताना 3 षटकांची होते सांगता. 3 षटका अखेर टीम वेदांत 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना 26ला 5. 26 वरती 5 विकेट्स आहेत. सत्र क्रमांक 1 चा खेळ तुम्ही पाहताय. वेदांत 11 संघ बॅटिंग करतोय. फिल्डिंग करणारी टीम आहे मातोश्री 11 संघ. ज्या पद्धतीने आपण पॉइंट्स टेबल जर पाहिला तर टीम मातोश्री 11 संघाने आतापर्यंत ही 3री मॅच खेळतायत. अगदी 2 मॅच त्यांनी जिंकलेत म्हणजे 4 पॉइंट्स त्यांच्याकडे आहेत. परंतु
वेदांत 11 संघ जर पाहिला तर तिसरी मॅच खेळतोय, परंतु या अगोदरच्या 2 मॅच मध्ये फक्त 1 मॅच जिंकली, म्हणजे 2 पॉइंट्स आहेत. वेदांत 11 संघाच्या दृष्टीने खूप महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये त्यांना जिंकावं लागेल लवजी सर. अगदी जिंकण्याशिवाय पर्याय नसेल, तुम्हाला जिंकावं लागेल. कारण जर पाहिलं तर महाबळेश्वर तालुका नाही तर सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी मुंबईमधील स्पर्धा 2,22,222 एवढी मोठी धनराशी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग. अशोकदादा सकपाळ साहेब एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने आपल्या तालुक्यातील खेळाडूंना व्यावसायिक खेळाडूंशी अगदी संधी निर्माण करून दिली आहे. त्या संधीचं सोनं करायचं की माती हे तुमच्या हातामध्ये आहे. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन तुम्ही पाहताय, अगदी सकाळपासून या मॅचेस अगदी खऱ्या अर्थाने एक चांगला प्रेक्षक म्हणून पाहताय. अर्थातच केएसकेचे आमचे मार्गदर्शक नेहमी केएसकेला गरज लागली त्यावेळेला त्यांनी मार्गदर्शन दिलं. अर्थातच आहिरे गावचे संतोष दादा सकपाळ हे मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि अशोक दादा सकपाळ यांच्या फेवरेट फ्रेंड म्हणजे चांगल्या मित्रांमधलं एक नाव संतोष दादा सकपाळ मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं स्वागत. हा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, त्याला कव्हर रिजन मध्ये खेळून काढले. सतीश सनस बॉलिंग मार्क वरती आलेत आणि पहिल्या बॉल वरती 1 रन आले. सतीश सनस सातारा जिल्ह्यातील मातब्बर अष्टपैलू खेळाडू षटक क्रमांक 4 साठी आलेत, परंतु अगदी मोजून गोलंदाजी केली जाते. टीम वेदांत 11 संघाला मात्र अगदी धावांची कोंडी फोडावी लागेल. टीमची धावसंख्या 27 धावा स्कोर बोर्ड लागतात. 27 धावा 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथून पुढे 11 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉल वरती हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलंय. अगदी आपल्या बॅटचा फेस ओपन केला, हलक्या हाताने कव्हर रिजन मध्ये खेळला, सिंगल रन कंप्लीट केले. सुरेश सकपाळ याच्याकडे खऱ्या अर्थाने मोठे फटके आहेत. अगदी ते दिसायला लहान आहेत, परंतु मी त्यांना नेहमी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करताना एक गाव क्रिकेट, एक गाव 11 क्रिकेट किंवा तालुका क्रिकेट मध्ये पाहिलंय. सुरेश सकपाळ कडून अपेक्षा असेल आणि या मॅच मध्ये स्वतः कॅप्टन आहेत. हेमंत शिंदे जंबो सर अगदी बारकाईने आपल्या डगआउट मधून ही मॅच पाहतायत आणि काय करणार. आज अख्ख्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट बॉलर कोण असेल ना तर ते नाव आहे हेमंत शिंदे, परंतु त्यांच्यासाठी तुम्हाला रन्स ना स्कोरबोर्ड वरती लावाव्या लागतील. पुढचा बॉल सतीश सनस. या बॉलवरती आक्रमण केलंय ऑन साइडला, जबरदस्त टोला, परंतु पुन्हा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सुरेश सकपाळ बॅक इन टू द पवेलियन. आजचा संपूर्ण दिवस मातोश्री 11 संघासाठी फलंदाजी असो, गोलंदाजी असो अथवा क्षेत्ररक्षण असो चांगला राहिलाय. ज्या प्रकारे सातत्याने चुका करत असताना टीम वेदांत 11 सुरेश बाद झालेत. धक्का बसेल तब्बल हा टीमला 6वा संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 28 धावा. अगदी सातत्याने ठराविक अंतराने गडी बाद होत आहेत, परंतु क्षेत्ररक्षण अगदी चांगलं राहिलंय. मातोश्री 11 सर संघाचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची चांगली साथ. मातोश्री 11 संघाने काय केलंय तर बॅटिंग सर्वोत्कृष्ट केली, बॉलिंग सर्वोत्कृष्ट केली आणि फिल्डिंग सुद्धा सर्वोत्कृष्ट केली. म्हणजे जे क्रिकेट मधले तिन्ही डिपार्टमेंट आहेत ना, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग, या तिन्ही क्षेत्रामध्ये खूप पुढे आहेत. आजच्या 5 टीम आहेत ना, त्या 5 टीम मध्ये एक टीम कोण सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळ खेळली तर मातोश्री 11 आहे. परंतु या मॅच मध्ये मातोश्री 11 संघाला टक्कर द्यावी लागेल तुम्हाला. बॅकफुटला गेले हलक्या हाताने, फक्त पॉइंट रिझन मध्ये या बॉलला ढकल. सिंगल रन कंप्लीट होते का? हो, इथे 1 रन येते. यस, अगदी मयूर यांनी खातं उघडलं जात आहे. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. ज्या प्रकारे अगदी संत गतीचं क्रिकेट पाहतोय सर, संध्याकाळचं सत्र, सूर्यदेव अगदी पळतेच्या दिशेला, पक्षी देखील आपल्या घरट्याच्या दिशेला चालल्यात, परंतु 45 ते 50 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि मजल मारेल का वेदांत 11? मुख्य व्यासपीठावरती आदरणीय गँगचंद जैन दादांचे जिगरी मित्र या ठिकाणी उपस्थित राहतात. दादांच्या वतीनं आणि निहाल ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मनापासून गँगचंद जैन यांचं सहर्ष स्वागत करूया. मॅचकडे जाऊया. सतीश सनस पहा, लेग टर्न, ऑफ टर्न, गुगली, हे बॉल सगळे बॉल सतीश सनसकडे आहेत. आणि पहा, बॅटिंग मध्ये करामत करता करता बॉलिंग कधी चांगले टाकायला लागले हे समजलेही नाही. खूप चांगली बॉलिंग करतायत सतीश सनस. ओहो, हा बॉल खूप चांगला होता. पाठीमागच्या दिशेने दोन्ही फिल्डरना बीट केलं. लॉंग स्टॉपला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. वेदांत 11 संघाचं भाग्य ओपन होतंय. येतोय तो चौकार. सर, धावा येणं गरजेचं आहे, त्या कशा येऊ द्यात. टीम वेदांत 11 संघासाठी अगदी या 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने
जाऊन पोहोचले 33, परंतु ज्या प्रकारे हे नियोजन केलंय संपूर्ण निहाल ग्रुप असतील, अशोक दादा असतील, संपूर्ण त्यांची कोर कमिटी असेल, प्रामुख्याने अगदी प्रकाश माने सर असतील, सचिन शिंदे आणि सुदेश सकपाळ या प्रत्येकाने केलेली मेहनत आणि आज मात्र एवढं मोठं व्यासपीठ प्राप्त करून दिलंय. हो नक्कीच, ज्या पद्धतीने आपण विचार केला अशोक दादा सकपाळ यांची संकल्पना ते वन मॅन आर्मी आहेत, परंतु खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मी पाहतोय 8-10 दिवस ज्या पद्धतीने काम चाललंय. प्रकाश माने साहेबांना तुम्ही विसरू शकत नाहीत, KSK महाबळेश्वरचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. सचिन शिंदे जे 22 यार्डचे खऱ्या अर्थाने प्रोप्रायटर आहेत, परंतु या स्पर्धेसाठी खूप त्यांनी मेहनत केली. सुदेश सकपाळ असतील, संपूर्ण त्यांची टीम असेल, योगेश दादा मोरे असतील, अरुण कदम असतील, यांनी किशोर जाधव यांचंही मी कौतुक करेन. या स्पर्धेसाठी खूप मेहनत केली यार, अप्रतिम, ग्रेट. त्याचबरोबर मंगेश मालुसरे आमचे टॅटोवाले, प्रख्यात टॅटोवाले, त्यांची खूप मेहनत आहे. ही संपूर्ण टीम आहे अशोक दादांची आणि एका मनाने सुदेश सकपाळ एका मनाने काम केलं. सुरेश सकपाळ याचंही कौतुक करेन, क्या बात आहे, चांगली स्पर्धा. बॅकफुटला गेले, लेट कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत स्वतः सुजित मोरे येतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट करते, परंतु बॉलिंग मार्गवरती तुम्ही खऱ्या अर्थाने पाहताय वेदांत गणेश शिंदे लेदर बॉल क्रिकेट खेळतायत. अगदी अंडर 23 आता सध्या खेळून आलेत. त्याचबरोबर अंडर 19 साठी सुद्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी त्यांनी क्रिकेट खेळलं. आज मात्र ही स्पर्धा खेळतायत वेदांत शिंदे. पुढचा बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक म्हणजेच केतन म्हात्रे बॉल वरती येतील, झेल पकडतील, आणखी एका विकेटचं पतन. तू चल मैं आया. अगदी वेदांत 11 संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावत असताना 34 धावा, परंतु सगळ्यात या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य संतोष सर, ऑल इंडिया आयकॉन 10 खेळत असताना अगदी महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावातील खेळाडूला खेळण्यासाठी मोठं व्यासपीठ. त्यापेक्षा सगळ्यात महत्वपूर्ण सकाळच्या सत्रामध्ये रोल्स रॉयस मधून पंचांची एंट्री आणि त्यानंतर संघमालक असतील, आयकॉन असतील. अगदी सकाळी आपण वक्तव्य ऐकलं कृष्णा सातपुते यांचं, त्यांच्या 20 ते 22 वर्षाच्या क्रिकेटच्या कालखंडामध्ये अशी पहिली स्पर्धा आहे ज्या अशी स्पर्धेमध्ये एखाद्या आयकॉन खेळाडूचा अथवा पंचांचा रोल्स रॉयस एवढ्या महागड्या कार मधून मैदानामध्ये प्रवेश झालाय. हो, अगदी सर्व क्षेत्रांमधून, अगदी क्रिकेटचे प्रेक्षक असतील किंवा ही स्पर्धा पाहत असतील किंवा KSKचा जो आमचा संपूर्ण परिवार आहे, जावली महाबळेश्वरचा परिवार आहे, अगदी अशोक दादांचं कौतुक होतं या स्पर्धेबद्दल. कारण त्याचं कारण एक आहे की खऱ्या अर्थाने KSKचा आपण जर विचार केला, कोयना सुरक्षी कांदाटी विभागातील सर्व खेळाडू खेळतायत. जावली आणि महाबळेश्वरचा प्रत्येक खेळाडू इथे खेळतोय ते महत्वाचं आहे. हे कारण अगदी प्रत्येकाला आनंद देणार आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय हेमंत शिंदे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जम्बो हे टोपण नाव कोणालाही विचारा. आणि ज्या पद्धतीने 50+ झालेत, परंतु बॉलिंग मध्ये कुठेही कमी नाही. आजच्या दिवसामधले सर्वोत्कृष्ट बॉलर हेमंत शिंदे जे आहेत, आता मात्र बॅटिंग साठी गेलेत. गरज आहे चांगल्या फटक्यांची. यस, अगदी जम्बो सर म्हणून प्रचलित असलेले KSK चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची ख्याती आहे. धावा कराव्या लागतील, अद्याप सामना संपलेला नाहीये. वेदांत शिंदे यांचा पुढचा बॉल लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का? हो, यस. 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. वेदांत शिंदेच्या बॉलिंग वरती हेमंत शिंदेने लावलेला हा अप्रतिम चौकार. 4 धावा, 38 धावा धाव फलकावर. संतोष सर, मी तर म्हणेन जम्बो सरांनी थोडं वर फलंदाजीसाठी यायला पाहिजे होतं. अगदी बॅटिंग क्रमवारी चुकली आहे का? आता तुमच्याकडे वेळ आहे, नाहीये महत्वाचं नाही, परंतु जम्बो सर आलेत. अगदी या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. तीन चेंडू शेष आहे. 3 चेंडू जम्बो सरांकडे. स्ट्राईक राहिली तर वेदांत 11 अगदी 45 पार करेल का हे पाहायचं आहे. परंतु तुम्ही जर विचार केला तर कमी वयाचा खेळाडू वेदांत शिंदे आहे आणि सर्वाधिक जास्त वयाचे खेळाडू स्ट्राईक एंडला बॅटिंग करतात हेमंत शिंदे. पहा, हे क्रिकेट आहे, KSKचं क्रिकेट आहे. एक लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळणारा खेळाडू वेदांत गणेश शिंदे बॉलिंग करतोय, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये KSK परिवार असो किंवा नवी मुंबईचं क्रिकेट असो, मुंबईचं क्रिकेट असो, ज्या पद्धतीने हेमंत शिंदेनी खेळले, ज्या पद्धतीने त्यांची बॉलिंग राहिले, बॅटिंग राहिले. 3 बॉल आहेत, या 3 बॉल मध्ये मोठे 2 स्ट्रोक मारले ना, या मॅच मध्ये पुन्हा एकदा वेदांत 11 संघ येईल. जम्बो सर ऑन स्ट्राईक. अगदी एका बाजूला जर पाहिलं तर लिजंड क्रिकेटर आणि एका बाजूला अगदी उदयोन्मुख खेळाडू आहे. हे वैशिष्ट्य आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं सर. अगदी म्हणजेच काय तर एका बाजूला अनुभवाचा भांडार आणि एका बाजूला उगवता सितारा. हा बॉल वेदांत शिंदे यांचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फक्त या बॉलला पॉइंट रिजन मध्ये ढकलले. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांसाठी पोहोचतील का? काय घडले? हो, पोहोचले तिथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
जोश अजूनही आहे त्यांच्यामध्ये. 40 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला आणि 45+ धावसंख्या जर इथे स्कोरबोर्ड ती लागली ना तर हेमंत शिंदे अगदी सोडणार नाहीयेत ही मॅच. सर धावसंख्या धाव फलकावर 40, वय वर्ष अवघं 51 आणि या 51व्या वयामध्ये ज्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं. एखादा यंगस्टर खेळाडू जर हा सामना पाहत असेल तर खूप काही शिकण्यासारखं आहे. चेंडू खेळता क्षणी त्यांना माहित होतं की मला 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. अगदी मांटी वर्सेस रुडे हा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेल टिपला जाईल का? हो, आणखी एक चांगला झेल टिपलाय. मातोश्री 11 ने या मॅच मध्ये काय चांगलं केलं तर सर्व झेल प्रॉपर पकडले, कॅचेस पकडले. हेमंत शिंदे एक चौका टोकून मैदानाच्या बाहेर जात आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावत असताना धाव फलकावर 40 धावा. अगदी संतोष सर 10 धावा कमी पडल्या का हे मात्र प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना पडला असेल. परंतु अगदी विचार करेन या षटकामध्ये चेंडू शेष असतील. या एका चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र 45 पार होईल का. परंतु मातोश्री 11 संघाचा आजचा दिवस सर आठवणीत राहील. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलंय अगदी कौतुक व्हायला पाहिजे. मातोश्री 11 जतीन दादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ. अगदी मैदानाच्या आतमध्ये आणखी एक 40+ सीताराम दादा अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बिरवाडी गावचे खेळाडू आहेत. पहा बिरवाडी गावचे बरेचसे खेळाडू आहेत. या अगोदरची मॅच बिरवाडी गावच्या खेळाडूने सुमितने जिंकून दिले. आता मात्र पुन्हा एकदा सीताराम दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा बॉल खेळतील. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उभा राहिला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो, इथे केतन म्हात्रे यांच्याकडून चूक होते. धावांसाठी धाव केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्यात. इथे टीव्ही अंपायर कडे कॉल दिलाय रनआउट साठी. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. शेवटचा बॉल होता की 1 धावा आहे हे पाहणं गरजेचं. टीव्ही अंपायर प्लीज. येस, अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. परंतु ज्या प्रकारे 2 धावा पूर्ण केल्यात याआधी जर पाहिलं तर जंबो सरांनी ज्या प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या हे देखील अगदी लिजंड क्रिकेटर आहेत. म्हणजेच काय तर ज्या प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात कौतुक व्हायला पाहिजे. चांगली गोलंदाजी राहिली टीम मातोश्री 11. अगदी केतन म्हात्रे असतील, सुजित मोरे असतील, त्यानंतर सतीश सनस आणि वेदांत या प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे अगदी कल्याणी घोरपडे सर. आणि कल्याणी घोरपडे सर पाहायचं गेलं तर कालच राजकोटवरून या स्पर्धेसाठी खास नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. आपल्या साताऱ्याचे सुपुत्र आहेत. आपल्या तुम्हाला सर्वांना अभिमानाची गोष्ट संतोष सर ISPL मध्ये निवड करते म्हणून आणि टायगर्स ऑफ बेंगॉल कोलकाता या संघाचे अगदी हेड कोच म्हणून ज्यांनी काम पाहिलंय त्यांची भूमिका आज आपल्याला महाबळेश्वर चॅम्पियन लीगला पाहायला मिळते. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे काही टेनिस बॉल क्रिकेटसाठी सर्वोत्तम पाहिजे ना त्या सर्व गोष्टींची निवड या ठिकाणी अशोक दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी केले. जसं तुम्ही कल्याणी घोरपडे यांचं अगदी सांगितली माहिती की ISPL ही स्पर्धा या सीझन मधली टेनिस बॉल क्रिकेट सीझन मधली सर्वात मोठी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये कोलकाता टीमचे ते मॅनेजर राहिलेत. क्या बात आहे, ग्रेट. आणि कोलकाता टीमने टायटल जिंकलंय ISPL चं. ग्रेट. आज आपल्या बरोबर आहेत आणि खूप आनंदाचा दिवस आहे. येस सर, अगदी. आणि आणखी एक त्यांच्याबद्दल गोष्ट की कल्याणी विनायक घोरपडे सर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत. भारत पाकिस्तान हा पहिला अगदी फलंदाज नाबाद आहेत. कल्याणी घोरपडे सरांबद्दल विचार करायचा गेला तर भारत पाकिस्तान हा पहिला सामना आणि हा पहिला सामना जो झाला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये अगदी तिथे पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली आहे. पहिल्या डावाची होते सांगता. टीमची धावसंख्या वेदांत 11 42 धावा. 43 धावांचं लक्ष्य असेल विजय प्राप्त करण्यासाठी. मातोश्री 11 43 रन्स टू विन इन 5 ओव्हर्स. टीम मातोश्री 11 अगदी 43 धावा इथे करायच्या आहेत. परंतु या 43 धावा अगदी हेमंत शिंदे जम्बो कशा पद्धतीने बॉलिंग करतात त्यांचे 12 बॉल ही मॅचची दिशा ठरवतील. कारण केतन म्हात्रे जरी खुल्या गटातील क्रिकेट चांगले खेळत असतील, स्टार आहेत, परंतु त्यांना थांबवण्याचं काम कोण करू शकतं या मॅच मध्ये तर एक नाव आहे, KSK चं नाव आहे. अर्थातच हेमंत शिंदे जम्बो अगदी केतन म्हात्रेची विकेट्स घेऊ शकतात ही क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे. मजा येईल या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये हेमंत शिंदे पहिली ओव्हर टाकतील का, काय घडेल या मॅच मध्ये, केतन म्हात्रे यांना आउट करतील का, की केतन म्हात्रे ही मॅच
मॅन आर्मी घेऊन जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. येस सर, अगदी 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही शर्यतचित्र टिपली जात आहेत. अगदी सूर्योदय परतीच्या प्रवासाला जात असताना पक्षी घरट्याच्या दिशेला, परंतु हे मनमोहक विहंगम दृश्य तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. कुणाल पारकर असतील, ओमकार माने, संकेत शेलार, प्रथमेश शिंदे आणि या स्कोररच्या भूमिकेमध्ये हर्षद शिंदे, संपूर्ण टेक्निकल टीम, शिवम, राज, प्रणय, केतन आणि अगदी विघ्नेश मडवी सरांचं देखील कौतुक. परंतु 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह संतोष सर आपल्याच महाबळेश्वर तालुक्यातील रुळेगावचे सुपुत्र सचिन शिंदे सरांची ही वाहिनी आज मात्र अगदी कमिटीमध्ये काम करत असताना ज्या प्रकारे त्यांनी काम केलंय, परंतु अगदी मराठी माणूस व्यवसायामध्ये पाऊल टाकत असताना यशस्वी होईल का, अगदी त्याचं जिवंत उदाहरण. दमदार है के तो आधार स्तंभ डॅशिंग दमदार है किंगमेकर अशोक दादा सटपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सटपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. धन्यवाद डीजे अद्वैत. अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये संतोष सर आजच्या दिवसामध्ये 46 षटकार, अगदी 27 षटकार, 46 चौकार आणि 55 गडी बाद झाल्यात. आणि आज पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. लक्ष जरूर आहे 43 धावांचं, छोटं लक्ष आहे, कठीण केलं जाऊ शकतं. अगदी 27 षटकार ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर मी डेफिनेटली सांगेन की केतन म्हात्रे हे नाव असेल आणि त्याच्याबरोबर गणेश शेलार हे एक नाव येईल. अगदी डेफिनेटली सांगतो, कारण 27 षटकार तुम्ही जर विचार केला, अगदी जबरदस्त स्पर्धा. पहिला दिवस अगदी गाजताना पाहायला मिळतोय. अगदी केतन म्हात्रे पहिला बॉल फेस करतील. KSKचे स्टार हेमंत शिंदे पहिला बॉल टाकतायत. पहिल्या बॉल वरती ऑन द राईज स्ट्रोक जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला पाठवलंय का सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न चांगला राहिलाय क्षेत्ररक्षकाचा. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट करताना अगदी दोन्ही बॅट्समन. येस, अगदी 2 धावांनी धावांचा श्रीगणेश होत असताना टीम मातोश्री 11 जतीनदादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ, अगदी त्यांच्या आईच्या नावाने हा संघ सातत्याने खेळत असतो सर. PMPL मध्ये देखील खेळला, परंतु महाबळेश्वर चॅम्पियन लीग आजचा दिवस त्यांच्या संघासाठी अगदी चांगला राहिलाय. अगदी प्रत्येक बाजू त्यांच्या बाजूने राहिल्या. प्रत्येक गोष्टीमध्ये गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या संघाने 100% दिलेत. पुढचा बॉल असेल. जंबो सर निघालेत. इथे बैठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. विकेटचं पतन. हेमंत शिंदे जंबो नाम तो सुना ही होगा. विकेट घेतली. केतन म्हात्रे परततील. सांगितलं होतं या मॅच मध्ये 12 बॉल महत्वपूर्ण असतील जे हेमंत शिंदे टाकतील. दुसऱ्या बॉल वरती केतन म्हात्रे बायकर मॅनला परत पाठवलंय. व्हॉट अ बॉलिंग यार. हेमंत शिंदे जबरदस्त, ग्रेट बॉलिंग. इट्स अ गोल्डन विकेट सर. या सामन्यातील टर्निंग पॉइंट कोणता असेल तर हा गडी बाद केलाय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये कृष्णा सातपुते यांना देखील हेमंत शिंदे जंबो सरांनी बाद केलं. आता मात्र हिंदुस्थानचा बायकर मॅन अगदी केतन म्हात्रे यांना देखील बाद केलंय. परंतु टीम मातोश्री संघाच्या दृष्टीने विचार करायचा गेला तर एक मोठा धक्का बसलाय आणि वेदांत 11 संघाने या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा पहिला दरवाजा उघडला. अगदी पहिल्या बॉल वरती आपण जर पाहिलं 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरचा बॉल तुम्ही पाहिला ना, अगदी मिडल स्टंप वरती कोणत्या प्रकारचा बॉल टाकला फक्त जंबो सर सांगू शकतात. कारण त्यांनी ज्या वेळेस पहिल्या षटकामधला दुसरा बॉल टाकलाय कृष्णा सातपुते यांना सुद्धा दुसऱ्या बॉल वरती आउट केलं. या मॅच मध्ये सुद्धा केतन म्हात्रे बायकर मॅन खुल्या गटातील क्रिकेट जो गाजवतोय नामवंत खेळाडू आहे त्याला परत पाठवलंय. काय बॉलिंग केली यार. ही मॅच जर कोण जिंकून देऊ शकतो ना वेदांत 11 संघासाठी तर ते एक नाव आहे हेमंत शिंदे जंबो. जंबो सरांचे 12 चेंडू या सामन्याचं गणित क्लिअर करतील. अगदी 12 चेंडू मध्ये स्पष्ट होईल. नवीन फलंदाज वेदांत शिंदे अंतिम षटक हाताळलं होतं. आता फलंदाजी करावी लागेल आणि आधी उल्लेख केला आपण की लक्ष छोटं आहे, कठीण केलं जाऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील. अगदी बॉल क्रमांक 3 असेल.
हा बॉल आडव्या बॅटनी जबरदस्त स्ट्रोक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. हेमंत शिंदे यांची जादू या मैदानावरती पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये आजच्या दिवसातला सक्सेसफुल बॉलर कोण असेल तर तो रुळेगावचा आहे हेमंत शिंदे, वय वर्ष 50+. अगदी ज्या प्रकारे मयूर शिंदे यांनी झेल पकडला, परंतु कौतुक व्हायला पाहिजे जंबो सरांचं. सर आपण मागाशी देखील उल्लेख केला की वय वर्ष अवघड 51 आणि या 51व्या वर्षात एखाद्या उदयोन्मुख खेळाडूला लाजवेल अशी कामगिरी, पहिली विकेट हॅट्रिक होईल का? परंतु जंबो सरांनी ज्या प्रकारे केतन म्हात्रे यांना बाद केल्यानंतर जल्लोष केला त्या अगदी पाहण्यासारखा होता. म्हणजेच काय तर एज इज अ जस्ट ऑफ नंबर, क्रिकेटमध्ये वय असं काही नसतं आणि ते त्यांनी सिद्ध केलंय. नाही, नक्कीच क्रिकेटमध्ये वयाला महत्व नाही, हे जंबो सरांनी वारंवार या ठिकाणी या 6-7 वर्षांमध्ये सिद्ध केलंय. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी सकाळपासून जी बॉलिंग केली ना, मला वाटतं त्यांच्या संपूर्ण करिअर मधली सर्वोत्कृष्ट बॉलिंग असेल, मी नक्की सांगेन. अगदी ते सांगू शकतात त्यांच्या करिअर बद्दल. परंतु आजच्या दिवसामधल्या विकेट्स तुम्ही जर पाहिल्या, अगदी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संघमालक सूरज दादा, विजय मोरे आणि महेश मोरे यांच्याकडून हॅट्रिक साठी संधी आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या द्या या खेळाडूसाठी. मन जिंकलंय यार सेकंड इनिंग मध्ये. 42 धावांचा बचाव करत असताना हा बॉल फक्त हलक्या हाताने पुश केले बॉलला. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले, परंतु हेमंत शिंदे अगदी त्यांची फिरकी कोणालाही समजली नाही. अगदी ज्या पद्धतीने वर्ल्ड क्रिकेटमध्ये 2 नावं घेतली जातात, स्वर्गीय शेन वॉर्न आणि दुसरं मुथय्या मुरलीधरन. सातारा जिल्हा असो किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरकी गोलंदाज मध्ये नंबर 1चं नाव तुम्हाला घ्यावं लागेल हेमंत शिंदे. त्यांना कोणीही कॉम्पिटिशन नाहीये. पुढचा बॉल असेल. हा स्ट्रोक चांगला खेळलाय. तिथे गॅप मध्ये बॉल जात असताना क्षेत्ररक्षक अगदी शरद कोंडाळकर लवकर येतील बॉलवरती, तोपर्यंत मात्र फक्त 1 रन्स कंप्लीट केली जाते. अप्रतिम षटक हाताळलंय. बॉल क्रमांक आता हा 5 होता, म्हणजे आतापर्यंत धावा फक्त खर्च केल्यात, 4 धावा खर्च केल्यात. लवजे सर, अप्रतिम बॉलिंग. 2 गडी बाद 4 अशी या टीमची अवस्था मातोश्री 11. मी तर म्हणेन जंबो सरांच्या हातामध्ये जर तुम्ही सफरचंद जरी द्याल तरी ते फिरवतील. अगदी बोटांची जादू आहे. अगदी फिरकीचं माहेरघर म्हणून भारताला पाहिलं जातं, मुंबईला पाहिलं जातं, परंतु काय गोलंदाजी केली, लाजवाब. शेवटचा बॉल असेल. हा बॉल कव्हर रिजनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? अगदी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल ना तर जंबो सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या, परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये विकेट्स आहे केतन म्हात्रे बायकर मॅनची, आणि दुसरी विकेट जी आहे ना तो सध्याच्या घडीला लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतोय वेदांत गणेश शिंदे, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र क्रिकेट कडून त्या ठिकाणी अंडर-19 खेळली आणि आता अंडर-23 सुद्धा खेळले ते, आणि त्यांच्या 2 विकेट्स महत्वपूर्ण आहेत या मॅच मध्ये. 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता टीम मातोश्री 11 संघाला विजयासाठी. परंतु हा संघ सामना सहजासहजी सोडणार नाही वेदांत 11, कारण त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण सामना. संध्याकाळचं सत्र, अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. भूमिपुत्र मैदान नवी मुंबई कोपरखैरणे या क्रीडांगणामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची मांदियाळी आणि प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावर उचलून घेतलंय. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या अगदी 6-2. 6 धावा स्कोरबोर्डती लागताय. तर तुम्ही पहिलं षटक अगदी नाट्यमय पाहिलं. काय बॉलिंग केली यार, जबरदस्त बॉलिंग राहिली. केतन मात्र ही मॅच फिनिश करतील असं कुठेतरी वाटलं. पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रोक खेळला, परंतु दुसऱ्या बॉलवरती विकेट जंबो सरांनी घेतली, या मॅच मध्ये आणून ठेवलंय. 6 धावा स्कोरबोर्डती लागताय. षटक क्रमांक 2 मध्ये कोणाकडे गेले तर एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर वाई एक्सप्रेस अर्थातच रेणावळे गावचा हा खेळाडू शरद कोंडाळकर यांच्या हातामध्ये बॉल आहे, आणि बॅटिंग साठी तुम्ही पाहताय अक्षय जाधव देवळी गावचे खेळाडू आहेत, जे आज मातोश्री 11 संघाकडून खेळतायत. चांगली बॅटिंग त्यांना या मॅच मध्ये करावी लागेल. 24 बॉल 37 धावांची गरज. सामना चुरशीचा आहे, संध्याकाळचं सत्र आहे, रन्स बनत नाहीयेत. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अपील केले, परंतु पंचांनी सांगितलं हा बॅटनी रन येतोय. 1 रन्स कंप्लीट केले.
येस, वाई एक्सप्रेस या नावाने प्रचलित असलेला खेळाडू दत्तकृपा रेणावळे या संघातून सातत्याने खेळत असताना शरद कोंडाळकर आल्यात. अगदी जंबो सरांचे 12 चेंडू आणि शरद कोंडाळकर यांचे 6 चेंडू, या 18 चेंडूवर सर सामन्याचं चित्र क्लिअर होईल. लक्ष जरूर छोटा आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. योगेश आणि अक्षय जाधव यांना मात्र जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. अगदी पहिल्या डावात देखील अशी स्थिती होती, दुसऱ्या डावात देखील तशी स्थिती आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये ज्या 2 विकेट्स आल्यात ना, थोडस आपण जर पाहिलं ना, बॅटिंग टीम वरती प्रेशर येताना पाहायला मिळतंय. योगेश आता बॅटिंग साठी सज्ज होतोय. पुढचा बॉल शरद कोंडाळकर यांचा. हा चांगला बॉल आहे परंतु त्याच्यावरती जबरदस्त टोला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. व्हॉट अ कॅच यार, मयूर शिंदे कुरोशी यांनी अप्रतिम बाउंड्री लगत झेल पकडलाय. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला जाईल. मोठी विकेट मिळाले. योगेश परततायत. तिसरा धक्का बसतोय टीम मातोश्री 11 संघाला. अगदी ज्या प्रकारे हा चेंडू पाहायला मिळाला, आउटसाइड ऑफ स्टंप ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि आज जर पाहिलं तर चेंडूला टाइम करण्यामध्ये अपयश आले. तुम्ही चेंडूला टायमिंग जर करू शकत नाही तर तुम्हाला मोठ्या धावा मिळत नाहीयेत. अगदी धक्का बसतोय तिसरा टीम मातोश्री 11. येस, डीजे अद्वैतचे सर्वे सर्वा. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा आपण या सीझन मध्ये अनुभवली. अर्थातच शिवा जाधव द बॉस यांचं आगमन होतंय आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आवाज दिलाय, डीजे दिलाय आणि काय अप्रतिम पहा तुम्ही. 22 यार्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय परंतु आवाजाची काळजी घेतली कोणी? डीजे अद्वैत. ग्रेट. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सतीश बबन सनस. खऱ्या अर्थाने संपूर्ण सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्राचा वेल फिनिशर ज्यांना म्हटलं जातं. नवी मुंबई क्रिकेटमध्येही या नावाची दखल घेतली जाते. NMPL सीझन 5-6 मध्ये परी 11 संघाकडून कॅप्टनशिप ज्यांनी केली सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये. हा समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट बॅटने अलोंग द कार्पेट स्ट्रोक खेळलाय. वाह, क्षेत्ररक्षण काय केलंय पहा, दमदार क्षेत्ररक्षण मी म्हणेन. लवजे सर, ज्या प्रकारे शरद कोंडाळकर यांनी गोलंदाजी केली आहे, वाखण्याजोगी कामगिरी. सतीश सनस आलेत फलंदाजीसाठी. 21 चेंडू मध्ये करायचे आहेत 35, परंतु सतीश सनस यांचा खेळ कसा राहील यावर संपूर्ण मातोश्री 11 संघाचं सर गणित अवलंबून असेल. सतीश सनस यांची बॅट चालली तर सामना उद्ध्वस्त होईल. अगदी मी नक्कीच एक कानमंत्र देईन. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल वेदांत 11 संघाला तर तुम्हाला सतीश सनस यांची विकेट घ्यावी लागेल. आणि सतीश सनस या मॅच मध्ये सुरू झाले ना तर ही मॅच लवकर संपेल आणि प्रेक्षकांना लवकर घरी जायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं. शरद कोंडाळकर निघालेत अगदी कोपरखिंड एंड कडून. हा बॉल, हा बॉल पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, संधी होती निकेतनकडे. 1 रन कंप्लीट केली. 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन तिसरीचा प्रयत्न. हो, इथे तिसरीचा प्रयत्न केला जातोय. फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल लवजे सर. अगदी जिथे झेलची संधी होती ती संधी देखील गमावली आणि 3 धावा देखील दिल्यात. म्हणजेच काय तर इथे 3 धावा प्राप्त केल्या सतीश सनस आणि फलंदाज अक्षय जाधव यांनी. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 धावा. या षटकामध्ये धावा आल्यात. एक जरूर गडी बाद केला परंतु धावा आल्यात. अगदी आपण उल्लेख केला की सतीश सनस यांचं उभं राहणं गरजेचं असेल परंतु वेदांत 11 संघाला त्यांचा अडसर दूर करायचा आहे. हो, नक्कीच. जर या मॅच मध्ये पाहिलं ना तर सतीश सनस यांना आउट करावं लागेल. जर वेदांत 11 संघाला हा सामना जिंकायचा आहे आणि हे काम कोण करू शकतं तर अगदी 100% मी सांगू शकतो हेमंत शिंदे सर करू शकतात. येणारं षटक कदाचित त्यांचं असेल, आपण पाहूया. परंतु शरद कोंडाळकर सुद्धा चांगली बॉलिंग करतायत. फिल्डिंगने त्यांना साथ देणं गरजेचं राहील. यस, अगदी हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, अप्रतिम स्ट्रोक. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक येतोय तो चौकार. 4 धावा.
धावांची सरासरी महत्वपूर्ण नसेल. सतीश सनस खेळपट्टीवर जर उभे राहिले तर या धावा सहजरित्या अगदी पार केल्या जातील. परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायचा गेला तर सतीश सनस जर बाद झाले तर या 27 धावा करणं कठीण होईल. अगदी महत्वाची मॅच आहे. मातोश्री 11 संघाचा विचार केला ना तर इथे तिसरी मॅच खेळतात. ही मॅच मध्ये जिंकले तर ते क्वालिफाय होत आहेत सेमीफायनल साठी जवळपास असं आपण पकडून चालूया. परंतु वेदांत 11 संघाने जर हा सामना गमावला ना तर त्यांचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे वेदांत 11 संघ 100% प्रयत्न करेल की या मॅच मध्ये जिंकण्याचा. ऐकूया पुन्हा एकदा डीजे अद्वैतला मराठी संगीत. करावं लागेल आणि पाटणच्या सर्व स्पर्धा असतात ना त्या ठिकाणी एकच डीजे असतो, तो म्हणजे डीजे अद्वैत असतो. पश्चिम महाराष्ट्राला आपण डीजे अद्वैतचा आवाज ऐकला. आणि पुन्हा एकदा अशोक दादांची ही नामांकित स्पर्धा आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीगला डीजे अद्वैतला तुम्ही ऐकताय. अगदी या मॅच मध्ये मजा येईल कारण तुम्ही पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय. वाशी एंड कडून पुन्हा एकदा हेमंत शिंदे सर रेडी होत आहेत आणि त्यांना मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत सतीश सनस. आसरे गावचे खेळाडू आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. संधी आहे मयूर शिंदे. या संधीचं सोनं केलं जाईल. सतीश बबन सनस बॅक इन टू द पवेलियन. मोठी विकेट. रंगात आले. डिझेल आपल्याला ऐकायचं आहे परंतु हेमंत शिंदे सर काय बॉलिंग करतात यार. पहिल्या बॉलवरती लवजे सर विकेट प्राप्त केली. ही मॅच संपलेली नाही. प्रेक्षकांना विनंती करेन थांबा, ह्या मॅचचा एंड पाहून जा. हेमंत गजानन शिंदे जंबो सर अगदी आपल्या बोटाच्या जादूवर चेंडू फिरवत असताना मातोश्री 11 संघाला मात्र प्रश्न विचारतायत. सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. अगदी या गोलंदाजाने प्रत्येक फलंदाजाला हैराण केलंय. परंतु आजच्या दिवसामध्ये हेमंत शिंदे सरांनी जर पाहिलं तर सर 7 गडी बाद केलेत आणि अवघं 6वं षटक हाताळत असताना आजच्या स्पर्धेमध्ये आणि धावा खर्च केल्यात अवघ्या 24. बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. 7 विकेट्स प्राप्त केलेत आतापर्यंत. अजूनही 5 बॉल त्यांना टाकायचे आहेत. सुनील मारुती शिंदे बॅटिंग साठी आले जे KSK कडून जबरदस्त त्यांनी क्रिकेट खेळले. वाईचा एक मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला तर KSKचा एक खेळाडू आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला फक्त फ्लिक केलंय, कोणीही नाही तिकडे. क्षेत्ररक्षक. धावा किती घेतल्या जातील. रनआउटची संधी आहे आणि विकेटचं पतन होईल. आणखी एक विकेट प्राप्त होते. रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते परंतु बॉलिंग कोण करतंय हे महत्वाचं आहे. हेमंत शिंदे जम्बो बॉलिंग करतायत. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. महाराष्ट्रामध्ये गुलाबी साडी हे सॉंग्स आपण जर पाहिलं ना जास्तीत जास्त रील्सला वापरलं जात आहे आणि अगदी संपूर्ण देशामध्ये प्रख्यात आहे. परंतु मॅच ही अगदी गुलाबी झाले आणि ती गुलाबी मॅच करण्याचं कोणी काम केलं हेमंत शिंदे हे तुम्हाला मानावं लागेल. अगदी पाठीमागे सांगितलं जातंय मेलेली मॅच जिवंत करण्याचं काम कोणाचं असतं तर ते समालोचकांचं असतं. मग बॅटिंग असो बॉलिंग असो, ही मॅच असं वाटलं होतं ना की बॅटिंग टीम सहजरित्या घेऊन जाईल परंतु हेमंत शिंदे आतापर्यंत त्यांनी 8 बॉल टाकलेत. 4 विकेट्स त्यांना प्राप्त झाल्यात. पुढचा बॉल. ओहो, हा पॉइंट रिजन मध्ये चांगला फटका खेळलाय परंतु डीपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन.
अगदी आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र तळाच्या फलंदाजांना आज हिरो बनण्याची संधी आहे. अशी संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीये. टीमचं समीकरण जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये करायचे आहेत 25 धावा. आता मात्र तुम्हाला हिरो बनण्याची संधी निर्माण झाली या मॅच मध्ये. जर तुम्ही आता चांगला खेळ केलात तर तुम्ही संपूर्ण जिल्ह्यासाठी हिरो बनवू शकता. महाबळेश्वर चॅम्पियन हिरो बनण्याची संधी आहे, कारण केतन म्हात्रे स्वतः अगदी डगआउट मधून मॅच पाहत असतील. अक्षय जाधव आहेत आणि नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा आणखी अक्षय आहेत. हो, इथे बॅकफुटला गेले, जागा बनवले, पुन्हा एकदा डीप पॉइंटला हा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आरामशीर जातील तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. वॉट अ थ्रो यार, चांगला थ्रो केला. अगदी बाउंड्री लाईन वरतून डायरेक्टली दिलाय. रॉकेट थ्रो मी म्हणेन. अगदी ज्या ठिकाणी आपण पाहिले विकेट कीपर आहेत. 1 रन कंप्लीट केले. पुढचा बॉल जंबो सराने यांचा चांगली बॉलिंग केली या मॅच मध्ये. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत बॉल वरती. बॉल पकडतील का? हो, पकडलाय, फेकतील. तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट करताना पाहायला मिळतात. लवजे सर, एकेरी दुहेरी धावा या येणं गरजेचं असेल. मातोश्री 11 संघ अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर यावं लागेल. 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता टीम मातोश्री 11 संघाला. अगदी सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. सामना वेदांत 11ला देखील जाऊ शकतो. सामना मातोश्री 11 संघाच्या देखील बाजूने जाऊ शकतो. शेवटचा बॉल महत्वाचा असेल. 13 बॉल 22चं तुम्ही समीकरण सांगताय. हा बॉल डॉट आला पाहिजे किंवा विकेट आली पाहिजे जर वेदांत 11 संघाचा विचार केला. परंतु मातोश्री 11 संघाच्या दृष्टीने विचार केला ना, एक मोठा स्ट्रोक जर आला ना, तो हा संपूर्ण प्रेशर रिलीज होईल मातोश्री 11 संघासाठी. 43चं टार्गेट आहे. 21 धावा स्कोर बोर्डती लागल्यात, म्हणजेच 13 बॉल आणि 22 धावांची गरज. व्हॉट अ मॅच यार, जबरदस्त मॅच, जबरदस्त लढत तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जंबो सर, शेवटचा बॉल अक्षय साठी. हा जबरदस्त बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. सुरेश सकपाळ बेस्ट फिल्डर म्हणून. आणि इथे पहा जल्लोष पहा. हेमंत शिंदे पूर्णपणे या मॅच मध्ये आग लावले. त्यांनी विकेट्स वरती विकेट प्राप्त केल्यात. या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. सॉन्ग जे लावलं ना, वन साइड हिरो आहे, हे हेमंत शिंदे जंबो यांच्यासाठी परफेक्ट सॉन्ग आहे. आतापर्यंत जी मॅच झाली जर आपण पाहिलं तर संपूर्ण टीम एका बाजूला आहे. जर विचार केला तर केतन म्हात्रे आणि टीम मातोश्री 11, आणि एका बाजूला तुम्ही जर विचार केला तर जंबो सर एकटे लढा देत आहेत. आतापर्यंत जर विचार केला ना, धावा त्यांनी किती खर्च केल्या आणि आतापर्यंत विकेट्स प्राप्त केल्या. जवळपास रनआउटची विकेट आपण त्याच्यात काउंट केली ना, 5 विकेट्स त्यांनी घेतल्यात. अगदी 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 22 धावा. 12 चेंडू 22चं समीकरण जसं तुम्ही उल्लेख केला, वन साइड हिरो. एका बाजूला जंबो सर वन साइड हिरो आहेत. जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गणेश शिवराम शेलार केएसकेचा गब्बर, म्हणजेच काय तर ड्रॉप सीनचा हिरोची एंट्री झाली. आता मात्र ही लढत पाहण्यासारखी असेल. 12 मध्ये 22. आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार करायचा गेला संतोष सर तर 12 मधले फक्त 4 बाहेर मारायचे आहेत. हो, बरोबरच आहे. परंतु मी सतीश सनस यांच्या कॅप्टनशिपचं कौतुक करेन. पहा, अगदी गणेश शेलार यांना लपवून ठेवलं होतं, म्हणजे मागच्या लाईन मध्ये त्यांना बसवलं होतं आणि पुढची बॅटिंग ऑर्डर सगळी पाठवली. गणेश शेलारला मागे ठेवले. त्यांना माहित आहे संध्याकाळचं सत्र आहे, इथे हवा चालत नाही, शांत वातावरण आहे आणि गणेश शेलारची शेवटच्या क्षणी गरज लागेल. सतीश सनस एक चतुर कॅप्टन. आता मात्र मजा येईल या मॅच मध्ये. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 22. आपण अगदी पाहतोय मुख्य टीव्ही आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचा करंडका, आणि या करंडकासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 10 संघ मालक. 12 मध्ये करायचे आहेत 22. गोलंदाजीसाठी अगदी मयूर सज्ज होतील. हे षटक सर, तुम्ही खरंच हे षटक महत्वाचं आहे. जसं 2020 मध्ये मी नेहमी सांगतो की 19 ओव्हर षटक असतं ते खूप महत्वाचं असतं, तसं 5 ओव्हरच्या षटकामध्ये तुमचं 4थं षटक महत्वाचं आहे. कोण घेऊन आलंय? मयूर शिंदे कुरुशी गावचा खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला देवडी गावचा खेळाडू अक्षय जाधव.
ओ हा डील स्क्यूप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक सचिन मोरे बॉलच्या पाठीमागे आहेत, रेस लागले, कोण जिंकेल? प्रयत्न चांगला, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय तो अगदी महत्वपूर्ण चौकार मातोश्री 11 टीमच्या दृष्टीने. यस, अगदी मोक्याच्या क्षणी आलाय हा चौकार. फलंदाजाच्या बॅट मधून ज्या प्रकारे फटका सजवला अक्षय जाधव. संतोष सर विचार करा, अक्षय जाधव सलामीला आलेत, अद्याप फलंदाजी करतायत. म्हणजेच काय तर एका बाजूला केएसकेचा गब्बर, गणेश शिवराम, शेला, रेणुशी आणि अक्षय जाधव म्हणजे दोन्ही आघाडीचे फलंदाज अगदी आपल्या संघासाठी करत असताना सध्याच्या घडीला टाटा इंडियन प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने संजू सॅमसंग आपल्या संघासाठी खेळतात ना, त्या पद्धतीने अक्षय जाधव अगदी डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून या मॅच मध्ये खेळतायत. एका बाजूने विकेट जात आहेत, परंतु त्यांनी मात्र आपला एक एंड पकडून ठेवलाय. नॉन स्ट्राईकला गणेश शेलर आलाय, जो बाहुबली ज्याला म्हटलं जात आहे, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता मात्र या मॅच मध्ये काही ना काही डावपेच करावे लागतील टीम वेदांत 11 संघाला. जम्बो सर, तुम्ही इन ऍक्शन मध्ये तुम्ही त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. मयूर शिंदे आता मात्र बॉलिंग बारकृती सज्ज होतील. 5 बॉल त्यांना चांगले टाकावे लागतील. मॅच बनले 50-50 मॅच असेल दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल मयूर शिंदे यांचा. हा ऑफ साइडला बॉल आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होईल का? बॅटची एज होती का? पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिला. 22 स्वरूपामध्ये 1 रन येते. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. अगदी 22 स्वरूपात 1 धाव अर्जित केली गेली. 10 मध्ये करायची 17. म्हणजेच काय तर अगदी सामना समसमान स्थितीमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर केएसकेचा गब्बर आणि दुसऱ्या बाजूला मयूर आहेत. म्हणजेच काय तर एकाच्या हातामध्ये बॅट आहे, एकाच्या हातामध्ये चेंडू आहे. तुम्हाला अगदी समान संधी आहे. तुम्हाला तुमच्या संघाला, तुमच्या संघ मालकाला जिंकून द्यायचं असेल तर तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. अगदी बॅट आणि बॉल मध्ये चाललेला हा संघर्ष तुम्ही पाहताय. अगदी संध्याकाळचं सत्र आहे. एका बाजूला तुम्ही टीम पाहताय मातोश्री 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही वेदांत 11 संघ पाहताय. जबरदस्त लढत पाहताय. कोणी विचार केला होता का 43 रनांची मॅच अशा पद्धतीने होऊ शकते? परंतु या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आणलाय. अर्थातच नाव आहे हेमंत शिंदे जम्बो सरांनी. त्यांनी 2 षटक हाताळले, जबरदस्त बॉलिंग केली, पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलले मातोश्री 11 संघाला. परंतु ही जोडी महत्वाची असेल, कारण गणेश शेला, रेणुशी गावचे खेळाडू आहेत. अप्रतिम बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये त्यांनी. मयूर शिंदे हे नाव सुद्धा महत्वाचं आहे. आपल्या गावासाठी चांगली बॉलिंग नेहमी करताना त्यांना पाहिलंय. हा बॉल महत्वाचा असेल गणेश शेलर साठी. बॅटची कडा आहे पाठीमागच्या दिशेने. हा झेल सुटलाय. मनाला चटका देणारा झेल असेल, कारण जम्बो सरांना या विकेटची व्हॅल्यू काय आहे त्यांना माहिती आहे. महत्वाची विकेट होती. हे सगळी झेल होता की मॅच होती हे पाहायचं आहे. परंतु मोक्याच्या क्षणाला गणेश शिवराम शेलार यांना जीवदान मिळालंय. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिलाय केएसकेच्या गब्बरला. सामना जिंकून देतील का? धावांची अगदी गरज असेल. अगदी मला आठवण येते वर्ल्ड कप मधील 50-50 वर्ल्ड कप मधील मॅच. अगदी आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान मधली मॅच. ग्लेन मॅक्सवेलचा झेल त्या ठिकाणी सोडला आणि तदनंतर रेकॉर्ड ब्रेक इनिंग त्यांनी खेळली आणि तो सामना जिंकून दिला होता. इथे संधी असेल. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. येतोय तो डॉट बॉल. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. मयूर यांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. अक्षय जाधव यांना शांत ठेवलंय, परंतु गणेश शेलार यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. आता मात्र एकेरी दुहेरीने तुम्ही पराभवातील अंतर कमी करू शकता सर. जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर सामना खुला होऊ शकतो. अगदी मातोश्री 11 संघाचा विचार केला ना, हे 2 बॉल त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. मोठे 2 स्ट्रोक यावे लागतील, कारण 10 पेक्षा जास्त धावा शेवटच्या षटकामध्ये परवडणाऱ्या नाहीये टीम मातोश्री 11 संघासाठी. मयूर शिंदे निघालेत बॅटिंग साठी. अक्षय जाधव देवळी गावचे खेळाडू आहेत. हा बॉल. ओ रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. फटका खूप चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक चांगला संघर्षाचा चौकार येतोय मातोश्री 11 साठी. नाव आहे अक्षय जाधव. अक्षय जाधव यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड पहा सर. अगदी मोक्याच्या क्षणी स्विचिटचा फटका खेळला. लोअर फुल टॉस होता. त्यांना माहित होतं की अगदी ज्या प्रकारे हा फटका सजवला 7 चेंडू मध्ये करायचे 12 धावा. अगदी आता दोन्ही बाजूला दबाव असेल सर. मयूर यांच्यावर देखील दबाव असेल आणि अक्षय यांच्यावर देखील दबाव असेल. दोन्ही बाजूला प्रेशर. अशी वन साइड हिरो आपण जी चर्चा केली हेमंत शिंदे जम्बो, परंतु तो एका बाजूने झाला. दुसऱ्या बाजूचा वन साइड हिरो कोण असेल तर अक्षय जाधव देवळी. हे सुद्धा नाव तुम्हाला या मॅच मध्ये लक्षात ठेवावं लागेल.
अगदी सलामीला येऊन एवढ्या शांत गरमीमध्ये शांत फलंदाजी करणं शक्य नाहीये, परंतु अक्षय जाधव यांनी मात्र ते करून दाखवलंय. 7 चेंडूमध्ये करायचे 12 धावा. सामन्यातील अत्यंत महत्वपूर्ण चेंडू मयूर गोलंदाजीसाठी सज्ज होतील. महत्वाचा चेंडू आहे. प्रेक्षक पहा एका पायावरती उभे राहिलेत, कारण ही मॅच कोणाकडे जाईल महत्वाची मॅच आहे. वेदांत 11 संघाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर 7 बॉल 12 धावांची गरज असताना हा बॉल महत्वाचा. मयूर निघालाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे 1 रन्स कंप्लीट केले. अक्षय जाधव थोडीसे इंजर्ड होताना पाहायला मिळत आहेत, म्हणजे समीकरण असेल 6 बॉल 11 धावांची गरज. येस, अगदी 6 चेंडूमध्ये 11 धावा. चला विनंती असेल थोडं पाणी घेऊन जायचं, क्रॅम्प आला असेल. आणि अगदी आपण सकाळच्या सत्रापासून सांगतोय की तुम्ही पाण्यामध्ये ग्लुकॉन डी प्या, परंतु पहा सर अगदी इंजर्ड झालेत, परंतु आपल्या संघाला 6 चेंडूमध्ये 11 धावांच्या पर्यंत नेऊन पोहोचवलंय. अगदी सामना दोन्ही बाजूला समसमान स्थितीमध्ये. तद्वर ऐकूया डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महत्वाची लढत आहे. एका बाजूला टीम मातोश्री 11 आदरणीय जतीन दादा धनावडे यांची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला वेदांत 11 सूरज दादा जंगम, विजय मोरे आणि महेश दादा मोरे यांची टीम आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते. अगदी जे प्रेक्षक या ठिकाणी आले असतील किंवा आत्ताच युट्यूबच्या माध्यमातून 22yads.in टाकून जर मॅच पाहत असतील तर अगदी त्यांना सांगेन ही फायनल मॅच नाहीये किंवा सेमी फायनल ही नाहीये, ही लीग मॅच आहे मित्रांनो. लीग मॅचेस अशा होत आहेत तर तुम्हाला संडेला अगदी धुमाकूळ पाहायला मिळेल. जबरदस्त स्पर्धा होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. येस सर, 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून 900 प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत. त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. लेकिन आपण पाहू शकता संकेत शेलार अगदी कॅमेरामॅन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र दाखवली जात आहेत. संध्याकाळचं विहंगम दृश्य आपण पाहतोय. तुम्ही तुमच्या मोबाईलवर टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. अगदी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अगदी जर पाहिलं तर आपल्याच तालुक्यातील लोळेगावचे सुपुत्र सचिन दादा शिंदे यांच्या मालकीचा हा संघ आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सर पाहिलं संतोष सर तर तब्बल 50,000 पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतलाय. थँक्यू सो मच अशोक दादा, थँक्यू सो मच निहाल ग्रुप. हे क्रिकेट आपल्याला पाहायचं होतं, हे क्रिकेट आपल्याला अनुभवायचं होतं आणि आज तो दिवस या ठिकाणी सक्सेसफुल होतोय म्हणायला काय हरकत नाही. 22.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 50,000 आणि 50,000 पेक्षा जास्त लोकांनी आजच्या दिवसामध्ये पाहिली. क्या बात आहे. त्याचं कारण आहे, कारण तुम्ही खुल्या गटातील खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळताय मित्रांनो. तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर तुम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धा कराव्या लागतील. परंतु KSK मधून स्पर्धा कोण करणार, खुल्या गटातील क्रिकेट कधी खेळलं जाणार, या सर्व प्रश्नांना फुल स्टॉप लागलाय. कारण सन्माननीय अशोक दादा सकपाळ पुढे आले आणि त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला. आजचा पहिला दिवस यशस्वी ठरतोय. 6 मध्ये करायचे आहेत 11. अगदी सामना दोन्ही बाजूने जातोय. मातोश्री 11 संघाला 6 मध्ये 11 करायचे आहेत, वेदांतला 6 मध्ये 11 रोखायचे आहेत. परंतु अशोकदादा सकपाळ यांच्याबद्दल आपण उल्लेख केला की अगदी त्यांनी त्यांचा क्रिकेटचा कालखंड गाजवला, परंतु आपल्या तालुक्यातील खेळाडूंना प्रामाणिकपणे एक मोठं व्यासपीठ. परंतु आज त्या अशोकदादांचा विजय झालाय मी तर म्हणेन. 6 मध्ये करायचे आहेत 11. अगदी फलंदाजी स्ट्राईकवर आपण पाहतोय गणेश शेलार आणि अक्षय जाधव यांना कानमंत्र देण्यासाठी कोण आलंय सर पहा. हिंदुस्थानचा बायकर मॅन केतन वामन म्हात्रे, अगदी 34 बाईक आणि 5 कार ज्याच्या नावावर आहेत. अगदी व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे, अगदी ते तुम्हाला कानमंत्र देत आहेत. आणि हाच विजय आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा. हा विजय आहे निहाल ग्रुपचा आणि अशोक दादांचा. हो, क्या बात आहे. जबरदस्त. कारण पहा केतन म्हात्रे स्वतः अगदी मैदानाच्या आतमध्ये आलेत. काही ना काही टिप्स त्या ठिकाणी दोन्ही बॅट्समनला दिले. सतीश सन स्वतः मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांना या मॅचचं इम्पॉर्टन्स माहित आहे, कारण ही मॅच जर त्यांनी हातातून त्यांच्या गेली तर येणारी एक मॅच त्यांना जिंकावी लागेल. आज इथे मातोश्री 11 संघ इथे विन होतोय, तर जवळपास हा संघ पहिला असेल जो या ठिकाणी महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ असेल. परंतु ज्या पद्धतीने वेदांत 11 संघ खेळलाय, काय जबरदस्त खेळलाय. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय प्रतीक कदम खुल्या गटातील खेळाडू आहेत आणि बॉलिंग साठी येत आहेत. आता मात्र
श्रीजा 11 लालबागसाठी व्यावसायिक गटातील सातत्याने क्रिकेट गाजवलंय. SVPL मध्ये पहिल्या अंगामध्ये ज्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागली होती लालबाग परिसरातील खेळाडू 6 चेंडूमध्ये करायच्या 11 धावा. जर हा सामना प्रतीक कदम यांनी जिंकून दिला तर सुदेशदादा सकपाल साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पारितोषिक. 6 मध्ये करायच्या 11. बॅटिंग स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय अक्षय जाधव, नॉन स्ट्राईकला KSK चा गब्बर. अगदी मोठी लढत असेल. एका बाजूला खुल्या गटातील खेळाडू तर दुसऱ्या बाजूला KSK चा खेळाडू. कोणता खेळाडू ही मॅच जिंकून देईल पाहणं गरजेचं. KSK की खुला गट. पहिला बॉल फेस करताना तुम्ही पाहाल अक्षय जाधव देवडी गावचे खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत खेळलंय, परंतु ही मॅच जिंकून द्यावी लागेल. पहिला बॉल प्रतीक कदम यांचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक खूप लांबवर आहेत. शरद कोंडाळकर येथील बॉलवरती फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. हे चालणार नाहीये लवजे सर. 6 चेंडूमध्ये करायच्यात 11, 2 झाल्यात. 5 मध्ये करायच्यात 9. अगदी लॉंग लेग सीमारेषा लगत होता. चेंडूवर येथील तडबड 2 धावा प्राप्त केल्या, परंतु ज्या प्रकारे अक्षय जाधव आणि गणेश शेलार यांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. क्रिकेटच्या मैदानामध्ये धावांसाठी धावा धाव. 5 मध्ये करायच्यात 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. वॉट अ मॅच. अगदी चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रातली ही रोमांचक लढत आहे. आजच्या दिवसातली चांगली मॅच कोणती आहे तर ही मॅच आहे जिथे मात्र फक्त 43 धावा डिफेंड केल्या जात आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काय घडतंय. क्रॅम्प येतोय अक्षय जाधव यांना आणि खऱ्या अर्थाने तो मातोश्री 11चा तारणहार राहिलाय. आपण एका बाजूला जंबो सरांची चर्चा केली ना तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला अक्षय जाधवची सुद्धा चर्चा करावी लागेल. ओपनिंगला आलेत परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी एक बाजू सांभाळून धरले. एखादी किल्ला लढवलाय म्हणावं लागेल या संघासाठी टीम मातोश्री 11. 5 मध्ये करायच्यात 9. समोर जर पाहिलं तर खुल्या गटातील अगदी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून प्रतीक प्रकाश कदम लालबागचा खेळाडू श्रीजा 11 लालबाग, परंतु अक्षय जाधव यांना मात्र हिरो बनण्याची संधी आहे. आता सर या सामन्यामध्ये एक खेळाडू हिरो बनेल आणि एक विलन. मला वाटतं बॅटिंग टीमला इथे बॅटिंग करायचे. अगदी अंधार होत आलाय. फ्लड लाईट्स इथे वॉन झाल्यात आहे आणि तुम्हाला लवकर सामना फिनिश करावा लागेल. अक्षय जाधव यांना जो त्रास होतोय तो आम्ही समजू शकतो, परंतु आता वेळेचं बंधन आहे. फ्लड लाईट्स ऑन आहेत आणि तुम्हाला खेळावं लागेल. 5 बॉल आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे. टीम वेदांत 11 आणि टीम मातोश्री 11 यांच्यामध्ये चाललेला हा महा मुकाबला. त्याच्यामध्ये एका बाजूला खुल्या गटातील आयकॉन खेळाडू होतो, दुसऱ्या बाजूला अक्षय जाधव मॅन फ्रॉम देवडी. काय लढत आहे यार. जबरदस्त लढत. हा बॉल महत्वाचा असेल. 5 बॉल 9 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिप मध्ये बॉल अलॉंग द कार्पेट जाईल. फक्त 1 रन मिळते. उत्सुकता वाढते. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 18 धावा केल्यात अक्षय जाधव यांनी, परंतु आता मात्र संघ अडचणीमध्ये त्यांनी बाहेर काढलंय का हे पाहायचंय. 4 मध्ये करायचे 8. KSK चा गब्बर अगदी स्ट्राईकला पाहतोय. संतोष सर 4 मध्ये करायच्यात 8 म्हणजे तुम्हाला 2 मोठे फटके सामना जिंकू शकता, परंतु प्रतीक कदम जर टीम वेदांत 11 संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र 3 चांगले चेंडू टाकायचे आहेत. हो, गणेश शेलार बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचे ते हिरो आहे. 4 बॉल 8 धावा. प्रतीक कदम निघालेत गणेश शेलार यांच्यासाठी. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. हा बॉल पुन्हा प्रतीक कदम यांना टाकावा लागेल. आता समीकरण बदललंय. 4 बॉल 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. दोन्ही बाजूला सर प्रेशर आहे. असं म्हणतात ना की प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे कोणाची शिट्टी वाजेल हे पाहायचंय. 4 मध्ये 7 धावांची आवश्यकता. अगदी 7 रनची गरज आहे. 4 बॉल बाकी आहेत. प्रतीक कदम पुन्हा निघालेत. हा बॉल महत्वाचा असेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चांगला बॉल आहे. टप्पा अचूक आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा उजव्या एसटीचा बॉल येतोय. तो डॉट बॉल. प्रेशर वाढतोय. मॅच मध्ये मजा येईल. 3 बॉल 6 धावांची गरज. 200च्या स्ट्राईक रेटनी ह्या रन बनवायचे आहेत मातोश्री 11 संघाला, परंतु जिंकण्यासाठी 3 बॉल 7 रनची गरज आहे. चुकी माफी असावी. 3 बॉल 7 धावांची गरज. मॅच इंटरेस्टिंग आहे. अप्रतिम मॅच. वॉट अ मॅच यार. पुढचा बॉल गणेश शेलार यांच्यासाठी. हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील फेकतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. हो, इथे रनआउटची संधी. पंचांनी बोट कशाकडे केले. अक्षय जाधवला परतावं लागेल. दुसऱ्या रन साठी जाताना येते ती विकेट. यस, अगदी अक्षय जाधव जरूर धावबाज झालेत, परंतु त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. 2 चेंडू मध्ये करायचे आहेत
6 धावा, 37 धावा धावफलकावरती नोंद झाल्या. 2 चेंडूमध्ये 6, म्हणजेच काय तर KSKचा गब्बर यांना 2 चेंडू खेळावे लागतील. अगदी आपल्या संघाला जर हा सामना जिंकून द्यायचा असेल तर मात्र 2 मध्ये 1 चेंडू फक्त बाहेर मारायचा आहे सर. 2 चेंडू 6 धावा, अत्यंत रोमहर्षक चित्तथरारक लढत तुम्ही पाहताय. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, 2 बॉल 6 धावा मारायचे आहेत ना तुम्हाला, तर हे सोपं आहे. परंतु कधी कधी पहा 1 बॉल 1 रन, 1 बॉल 2 रन लवजेसर निघत नाहीयेत. सोपं आहे, परंतु आता मात्र प्रेशर समोरच्या टीम वरती, म्हणजे वेदांत 11 वरती प्रेशर आहे. सॉरी, जर आपण मातोश्री 11 वरती प्रेशर आहे, कारण वेदांत 11 संघाचा हा सामना मी म्हणतो नव्हताच. कारण 43 धावा इथे 5 ओव्हर मध्ये 30 बॉल 43 धावा सहजरित्या होऊ शकतात. परंतु याच्यामध्ये सर्व काय गोष्टी काही घडवल्यात ते नाव आहे हेमंत शिंदे, हे लक्षात ठेवावे लागेल. क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने नेहमी रोमहर्षक होतात असं म्हटलं जातं आणि हे सत्य आहे. अगदी आपण पाहताय 2 चेंडूमध्ये करायचे आहेत 6 धावा. जमेची बाब मातोश्री 11 संघाच्या माध्यमातून सर की KSKचा गब्बर, गणेश, शिवराम शेलार स्ट्राईक वरती आहेत आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. अगदी 2 बॉल 6 धावांची गरज असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुरुशी गावचे खेळाडू आहेत. गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय रेणोशी गावचे खेळाडू गणेश शेलार. तर बॉलिंग मार्क वरती अगदी वाशी एंड कडून तुम्ही पाहताय वेदांत कदम, अगदी खुल्या गटातील खेळाडू. हा बॉल 2 बॉल 6 धावांची गरज, महत्वाचा बॉल. या बॉल वरती आक्रमण 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 डीमार्टच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होत असताना गणेश शेलार बाहुबली षटकार ठोकलाय. मॅच फिनिश केले. टीम मातोश्री 11चा आजच्या दिवसातला 3रा विजय. अभिनंदन. रिमेंबर द नेम गणेश शिवराम शेलार, KSKचा गब्बर म्हणून उगाच बोललं जात नाहीये. काय फलंदाजी केली. अगदी 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना प्रतीक कदम यांच्यावर केलेलं आक्रमण. परंतु वेदांत 11 संघ लढला सर, परंतु ज्या प्रकारे त्यांनी फाईट दिले त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. प्रयत्न कमी पडले एवढंच म्हणेन, परंतु ज्या प्रकारे गणेश शिवराम शेलार, अगदी संपूर्ण मी मातोश्री 11 संघाचं एक प्रकारे कौतुक करेन, कर्णधाराचं कौतुक करेन, त्यांच्या टीम मॅनेजमेंटचं कौतुक करेन की गणेश शेलार यांना तुम्ही तब्बल 8व्या क्रमांकावर सर फलंदाजीसाठी पाठवलं आणि या 8व्या क्रमांकावर गणेश शेलार यांना फलंदाजीसाठी पाठवण्याचा अगदी हा प्लॅन अगदी त्यांची यशस्वी संपन्न झाले. म्हणजेच काय तर कॅप्टनचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. हो, अगदी या मॅच मध्ये सतीश सनस यांचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग ऑर्डर मध्ये त्यांनी बरेचसे शफल्स केले, पाठीचे पुढे पाठवले, परंतु गणेश शेलारला राखून ठेवलं शेवटच्या क्षणी, कारण त्यांना माहित होती गणेश शेलारची ताकद आणि षटकार ठोकून ही मॅच फिनिश केले. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केले. 2011चा वर्ल्ड कप ची आठवण सर्वात मोठी कोणती असेल तर तो महेंद्र सिंग धोनी यांनी ठोकलेला अगदी षटकार वानखेडे मध्ये. त्या पद्धतीने ही मॅच फिनिश केली गणेश शेलार. त्याचबरोबर